एक गिरणी कामगार ते निष्णात कॅलेंडर आर्टिस्ट हा विष्णू चौगुले यांचा प्रवास कोल्हापूरकरांसाठी अभिमानास्पद आहे। विष्णू चौगुले अर्थात सी विष्णू यांच्या कुंचल्यातून साकारलेली चित्र कॅलेंडरच्या माध्यमातून देशभरात पोहोचली आहेत। कॅलेंडर आर्टिस्टची मोठी परंपरा असलेल्या कोल्हापुरात सध्या मोजकेच कॅलेंडर आर्टिस्ट कार्यरत आहेत। त्यापैकी एक असलेले विष्णू चौगुले अर्थात कॅलेंडर आर्टिस्ट सी विष्णू यांच्या कला प्रवासावर एस न्यूजने टाकलेला हा प्रकाश झोत। राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी कलाकारांना राजश्री दिला आणि इथल्या कलाकारांनी कोल्हापूरचं नाव देश विदेशामध्ये पोचवलं। अनेक कीर्तिवंत आणि दिग्गज कलाकार या मातीत जन्माला आले। इथल्या कोणत्याही गल्लीत गेला तरीसुद्धा एक ना एक कलाकार तुम्हाला हमखास सापडेल। पण प्रत्येकालाच प्रसिद्धी मिळाली असेलच असं नाही, कारण आजही कित्येक कलाकार झाकोळलेलेच आहेत। आज आपण अशाच एका कलाकाराला भेटणार आहोत जो आजही काळाच्या ओघात झाकोळलेलाच आहे। त्यांच्या आयुष्यावरती प्रकाशझोत टाकणारं आमचं हे विशेष वृत्त। दोन्ही डोळ्यावर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झालेली असताना वयाच्या 70ीत लीलया फिरणारे हे हात आहेत कॅलेंडर आर्टिस्ट विष्णू चौगुले यांचे। त्यांच्या कुंचल्यातून साकारलेलं चित्र आणि छायाचित्र ओळखणं शक्य होणार नाही इतक्या हुबेहूबपणे ते चित्र रेखाटतात। विष्णू चौगुले हे मूळचे गारगोटीचे। कोल्हापूर जिल्ह्याच्या दुर्गम भागातील अनेक कुटुंब पोटापाण्यासाठी मुंबई गाठतात। विष्णू चौगुले यांच्या वडिलांनी सुद्धा मुंबईला जाऊन गिरणी कामगार म्हणून काम सुरू केलं। मुंबईतच विष्णू चौगुले यांचा जन्म झाला। शाळेत असताना बाकी सगळे विषय डोक्यावरून जात असताना विष्णू यांचं पेन्सिलीशी मात्र चांगलं नातं जमलं। मागील बाकावर बसून पेन्सिलीनं कागदावर काहीतरी रेखाटत राहणं हे विष्णू यांचा छंदच बनला। त्यांचा हा छंद शिक्षक आणि घरच्यांना मात्र आवडत नव्हता। याबद्दल त्यांना अनेकदा बोलणी खावी लागली, पण त्यांनी पेन्सिलीशी जडलेलं नातं कधी तुटू दिलं नाही। वडिलांच्या नंतर घरची जबाबदारी पेलण्यासाठी त्यांनी सुद्धा गिरणी कामगार म्हणून काम सुरू केलं। याच दरम्यान ते शालिनी यांच्याशी विवाहबद्ध झाले। संसाराची गाडी रुळावर येते न येते तोच गिरणी कामगारांचा संप सुरू झाला। खरं तर हा संप त्यांच्यातल्या कलाकारासाठी संधी देणारा ठरला। संप मिटत नसल्यानं पोटासाठी काहीतरी करायला हवं म्हणून त्यांनी दुकानांचे साईन बोर्ड तयार करायला सुरुवात केली। त्यानंतर राजकमल कला मंदिरात त्यांना एस विलास यांच्या रूपानं गुरु भेटले आणि त्यांच्यातल्या कॅलेंडर आर्टिस्टला उभारी मिळू लागली। राजकमलमध्येच 1989 साली त्यांनी साकारलेलं आपलं पहिलं कॅलेंडर गुरूंच्या चरणी अर्पण केलं। राजकमलचे हेड आर्टिस्ट एस विलास यांची माझी भेट झाली आणि त्यांच्या सहकार्याने त्याने मला सपोर्टिंग म्हणून स्केचिंग फिलिंग वगैरे करण्यासाठी मला तिकडे त्यांच्या स्टुडिओमध्ये येण्यास त्यांनी प्रवृत्त केलं आणि तिथून जी माझी कॅलेंडरची सुरुवात झाली शिकण्याची ती 84 पासून 89 पर्यंत मी 6 वर्ष त्यांच्याकडे शिकत होतो। आणि 89ला मी एक स्वतःचं पहिले 1-2 डिझाईन केली आणि ती गुरुवारपती मी गुरूंना दाखवली, ती काय त्यांच्या चरणी ठेवली आणि ते पाहिल्यानंतर मला त्याने जो मार्ग दाखवला त्या मार्गाने त्या पार्टीकडे गेलो मी आणि तिथून माझी जी कॅलेंडरची सुरुवात जी आहे काय ती माझी स्वतःची कामाची सुरुवात तिथे झाली काय। यानंतर त्यांनी कधी मागं वळून पाहिलं नाही। कॅलेंडरच्या चित्रांच्या सुवर्णकाळात एका मागोमाग एक ऑफर येत गेल्या। भारतातील कोलकाता आणि शिवकाशी ही कॅलेंडर चित्रांसाठी मागणी असणारी मोठी ठिकाणं आहेत। या ठिकाणी विष्णू चौगुले अर्थात सी विष्णू यांनी आपल्या कलाकृतींमुळे एक वेगळी ओळख निर्माण केली आहे। या काळात त्यांना काही वाईट अनुभव सुद्धा आले। त्यांनी विदेशी आर्टिस्टचं गीता उपदेश हे मूळ चित्र भारतीय शैलीत रेखाटलं होतं। अर्जुनाचं सारथ्य करणारे श्रीकृष्ण आणि युद्धभूमीवरील प्रसंग असं ते चित्र होतं। हे चित्र 10-12 वर्ष प्रत्येकाच्या घराघरात दिसू लागलं। मात्र याला धार्मिक रंग लावून या चित्रावर काहींनी आक्षेप घेतला। याविषयी अपप्रचार केला आणि हे चित्र रातोरात गायब झालं। मोठ्या कष्टानं साकारलेल्या कलाकृतीला अशा पद्धतीनं तिलांजली मिळणं हा त्यांच्यासाठी मोठा धक्का होता। पण यातून सावरत त्यांनी पुन्हा कॅलेंडर चित्रावर लक्ष केंद्रित केलं। त्या काळी 200हून अधिक कंपन्या असतील ज्यांना या कॅलेंडर चित्रांची गरज असायची।
काळाच्या ओघात संगणक तंत्रज्ञानातील प्रगतीमुळं हातानं काढल्या जाणाऱ्या चित्रांची मागणी कमी झाल्यानं कॅलेंडर चित्र तयार करणाऱ्या काही मोजक्याच कंपन्या शिल्लक आहेत. सगळं काय सहजासहजी कॅम्प्युटरवरून कामं व्हायला लागलेली असल्यामुळं आणि सहसा क्षेत्रच बदलत चाललेलं आहे. आर्टिस्ट स्वतः काम करायची जी पद्धत आहे त्या पद्धतीमधून काम करायला मागत नाही, त्यांना मोबाईलला मिळत नाही. काय हे थोडंसं कामामध्ये बरंचसं काय त्यांना मिळून जातं, त्याच्यामुळे इकडे दुर्लक्ष होत चाललेलं आहे आणि जुनी जी पद्धत जी कामाची होती ती अस्तित्वात आतून निघून चाललेली आहे. काय आणि त्या क्षेत्रात आता स्वतः पहिल्यापासून स्केचपासून ते शेवटपर्यंत काम करण्याची ताकद कुठल्याही आर्टिस्टमध्ये आता नाही आहे. काय एक ठराविक आता जे आहे ते काय आणखी काही वर्षानंतर तेही लोप होतील. काय सगळी टेक्नॉलॉजी सगळी होणार आहे. 2007ला विष्णू चौगुले कोल्हापूरमधील हरिओम नगरमध्ये राहायला आले. त्यांना अपत्य नसल्यानं त्यांनी नातेवाईकांमधील निलिमा यांना दत्तक घेतलं. त्यांचा विवाह लावून दिला. त्यासुद्धा मुंबईमध्ये सुखी संसार करत आहेत. सध्या या वयात सुद्धा त्यांनी त्यांचं काम सुरू ठेवलंय. श्री अंबाबाई आणि बालाजी हे एकाच पोस्टरमध्ये असणारं त्यांचं एकमेव चित्र सध्या उपलब्ध आहे. या चित्रासाठी त्यांनी आजवर अनेकांच्या भेटी घेतल्या. हे चित्र घराघरात पोहोचेल हे त्यांचं स्वप्न आजही अपूर्णच आहे. याची कुणीतरी दखल घ्यावी आणि याची छपाई सुरू व्हावी इतकी माफक अपेक्षा ते अजून बाळगून आहेत. माझ्या जे मनात आहे ते मी आपलं त्या रूपाने ते महालक्ष्मी मला जशी भावली तशी मी आपली ती केली ती. काय आणि ते झाली, फार सुंदर झाली. काय मला ती स्वतःला बरी वाटली की बोला हिला काहीतरी आपण मार्केटमध्ये जर समजा प्रिंटआउट झाले तर कोणाचे सगळीकडे जाऊन म्हणजे घराघरामध्ये जाईल ती. काय या अपेक्षेने मी बऱ्याचशा आर्टिस्ट लोकांशी संपर्क साधून त्यांच्या ओळखीने कुठे या प्रिंटिंग क्षेत्रात कुठे महालक्ष्मीचे कॅलेंडर तिथं झालेले आहेत त्यांना भेटून किंवा अशा काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यामध्ये काय मला कुणी सपोर्टिंग कोणी केलं नाही. काय सरस्वती, दत्तगुरू, शकुंतला पत्रलेखन, राधाकृष्ण, श्री संत बाळूमामा, श्री अंबाबाई, गीता उपदेश अशा देवदेवतांसह निसर्गचित्र आणि व्यक्तिचित्रांखाली सी विष्णू हे नाव किंवा सही दिसली की समजून जा ही विष्णू चौगुले यांची कलाकृती आहे. त्यांनी आजवरच्या 35 वर्षांच्या कारकिर्दीत कॅलेंडर, पोर्ट्रेट, ग्रीटिंग, लँडस्केपमध्ये त्यांनी 1800हून अधिक वेगवेगळ्या चित्रकृती साकारल्यात. सध्या ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज साकारण्यात व्यस्त आहेत. भारतीय चित्रकला परंपरेत कॅलेंडर आर्टिस्ट म्हणून समाजरुची, भान आणि परंपरा जोपासत त्यांनी कलेची उपासना केली. या उपासनेचं फळ म्हणून त्यांना आर्थिक स्थैर्य मिळालं असलं आणि देशभरातल्या अनेक घरांमधल्या भिंती ज्यांच्या कॅलेंडरनी पवित्र झाल्या आहेत त्या विष्णू चौगुलेंच्या कलाक्षेत्रातील या योगदानाची कोल्हापूरकरांनी अजूनही फारशी दखल घेतलेली नाही. कलाक्षेत्राला पाठबळ देणाऱ्या मंडळींनी कॅलेंडर आर्टिस्ट विष्णू चौगुले यांच्या अप्रकाशित चित्रकृती प्रसिद्ध करण्यासाठी त्यांना पाठबळ देण्याची गरज आहे. गिरणी कामगारांच्या संपामुळे अनेक कुटुंब अडचणीत आली, पण याच संपानं देशाला एक प्रतिभावंत कॅलेंडर आर्टिस्ट दिला. हा आर्टिस्ट कोल्हापूरच्या मातीत जन्माला आला ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आज वयाच्या 70तही ते आपल्या चित्रसंपदेत भर घालण्यासाठी धडपडतायत. या पुढच्या काळातही त्यांची चित्रसंपदा वाढत राहावी, कलाप्रेमींचं प्रेम त्यांना मिळत राहावं हीच सदिच्छा. असं म्हटलं जातं की कला ही जन्मजात असते. सी विष्णूमध्ये ही कला जन्मजात होती. त्यांनी त्यांच्या कष्टानं ही कला बहरत नेली आणि आपलं वेगळं असं नाव केलं. त्यांनी या सगळ्या माध्यमातून एक वेगळा संदेशसुद्धा दिला आहे. प्रत्येक पालकांनी त्यांच्या पाल्यामध्ये असणारे कलागुण ओळखावे आणि त्याला वाव द्यावा, जेणेकरून ते स्वतःचं, देशाचं आणि आईवडिलांचं नाव मोठं करतील. या सगळ्याबरोबरच प्रत्येक कलाकाराला गरज असते ती फक्त दाद देण्याची. त्यांना कोणत्याही पैशाची किंवा कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा नसते. या सगळ्यामध्ये आपण त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे, त्यांच्या कलेला दाद दिली पाहिजे, एवढीच माफक अपेक्षा ते बाळगून असतात. ती त्यांना मिळाली की जगातलं सगळ्यात मोठं बक्षीस मिळाल्यासारखं असतं. कॅमेरामन जितेंद्र शिंदेसह संगम कांबळे, एस न्यूज, कोल्हापूर.